अरे अरे नमः शिवाय बाळो मामा नमः शिवाय बाळो मामा नमः शिवाय हलसिद्धनाथा नमः शिवाय क्या बात है शिवाय नमः शिवाय हलसिद्धनाथा नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय नमः शिवाय भोळे नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय नमः शिवाय सत्यभामाता नमः शिवाय नमः शिवाय सत्यभामाता नमः शिवाय ओहो नमः शिवाय बाळो मामा नमः शिवाय 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 नमः शिवाय मेढे माऊली नमः शिवाय नमः शिवाय बाळो मामा नमः शिवाय अखल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न आदमापूर निवासी श्रीमंत बाळू मामाच्या नावाने बाळू मामाच्या शाळा मेंढ्याच्या नावाने फुले महाराजांच्या नावाने सांग सत्यवा मातेच्या नावाने बाळू मामाच्या नावाने माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाचे देव होय गुरु पडिय देह भाव पुरवे वासना अंती ते आपणा पाशी रावे मागे पुढे उभा राहायचा पाळीत आले आगात निवाराया योगक्षेम त्यांचे झाले जडवारी वाट लावी घरी धरून पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी जावे हुकमने नाही विश्वास जमाने पाहावे पुराणे विचारोने हरि विठोबार कुमाई माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे मागे पुढे उभा राहे संभाळीत मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवारावे पडिय देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे योगक्षम त्यांचे जाणे जडभारी योगक्षम त्यांचे जाणे जडभारी वाट जावी करी धरोनिया पडिय देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे
तुका म्हणे नाही विश्वास ज्यामणी, तुका म्हणे नाही विश्वास ज्यामणी, पाहे पुराणी विचारोनी, पडे देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. ओम नमोजी सद्गुरु बाळू मामा माझिया नाथा, आपल्या चरणी माथा माझा. वचन ऐकावे कमलापती, माझिया रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया. बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया. आदमापुराला भक्त जन जमती, भजनामध्ये बाळू मामा रमती. कोरटी गावाला भक्त जन जमती, बाळू माझ्या नावानं सांग भल बोलती. बाळू मामाच चांग भल, बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया. बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया. पांडुरंगा करो व्रत मन मन, तुझरे चरणा ताजिया. त्यांच्या कृपाने कधी जावी जर, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करो व्रत मन मन, ओम नमोजी सद्गुरु बाळू मामा अप्रेमिता, आधी अनाधी मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, जगत पिता जगत गुरु. जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू, गगनाईसा साक्षीभूतू तोही मीच. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. आदमाबुर्ज देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. आदमाबुर्ज देवराया दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया. आदमाबुर्ज देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. आदमाबुर्ज देवराया
आदमापूरच्या देवराया दंडवत तुझिया पाया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण हे कैलासीचा देवा भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज हे पार्वतीचा पती योगीराज हा दया दे बाई माझे दंडवत दया दे बाई माझे दंडवत जगाचा मालक ब्रह्मांड आदमापूर निवासी श्रीमंत बाळूमामाच्या चरणाला साष्टांग दंडवत आहे. या कलियुगामध्ये दत्त गुरूंचा अवतार झाला मुळे महाराजांच्या रूपानं आणि मामांचे गुरु झाले सद्गुरु मुळे महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. प्रस्तुत प्रसंग प्राप्त प्रसंग गादेगाव पंचकृषी कृतीच्या पंचकृषीमध्ये पंढरीश पांडुरंगांच्या कुशीमध्ये संपन्न होत असलेला हा उत्सव आहे, हा भंडारा आहे. आणि आज या मामांच्या चरणविंदावरती माझ्या पांडुरंगाच्या चरणविंदावरती अर्पण करण्यासाठी घेतलेला अभंग माझ्या मुळे महाराजांच्या चरणविंदावरती अर्पण करण्यासाठी घेतलेला अभंग जगत मान्य संत देव मान्य संत संत मान्य संत ए माई दादांनो अरे ज्ञान भक्ती वैराग्याची झालर जीवनाला लावली असा परमार्थ घडवला परपंचावरती तुळशी पत्र ठेवलं कळकळीत वैराग्य प्रतिपादन केलं घरामधून पावलं बाहेर पडली डोंगर दर्यावरती जाऊन पावलं थांबली. ए माई दादांनो अरे टाळावरती टाळ पडला असता तर आवाज आला असता नवल नाही पण दगडावरती दगड पडला आणि टाळाचा नाद घुमू लागला. टाळाचा नाद देहूच्या गावामध्ये पण पंढरीचा पांडुरंग रावळामध्ये नाचू लागला. हो अरे असा भक्ती रसाचा डाव या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रंगला असा डाव रंगला पंढरीच्या पांडुरंगाला खेळ गडी इंद्रायणीच्या तटावरती भेटला. असा डाव रंगला आणि याच महाराष्ट्रामध्ये पंचम वेदाची निर्मिती झाली. ते पंचम वेद निर्माते तुम्हाला सगळ्यांच्या हृदयाचे अधिष्ठान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गुरु परंपरेतील अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाकडे प्रवृत्त होण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सगळे किम मात्र या ठिकाणी जमलेलो आहोत हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे का? आहे का असं कोणी? आम्हाला माहितीच नाही आम्ही आलोय कशासाठी. आहे का हे माहिती आहे का? तिकडे आहे का दादांनो? कोण आहे का? आम्ही आमचे प्रश्न बघायला आलोय हात वर करा. परपंचातले प्रश्न बघायला आलेले हात वर करा. परपंचाच्या अडचणी विसराय आलेली माणसं हात वर करा. कोणी नाही? धन्यवाद आहे बाबा तुम्हा सगळ्यांना. तुमच्या अडचणी कधी संपणार नाही आणि देव माझा एका जागेवरती बसणार नाही का? ओ नरोटे मामा हा अरे किती पळवता माझ्या देवाला, अरे किती कष्ट करायला होता. त्यातलं 1% जरी कष्ट तुम्ही केलं ना मामासाठी, हे दादांनो ऐका, 1% जरी कष्ट ह्या उभ्या आयुष्यामध्ये मामासाठी जर तुम्ही केलं ना, माझा देव तुमच्या हित पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. पण करतच नाही. फक्त पाहिजे देण्याची प्रवृत्ती नाही. माझं काम आत्ता झालं पाहिजे, बटन टाकलं की लाईट लागते, त्याला पण मायक्रो सेकंद जातात. पण लगेच पाहिजे, अर्जंट पाहिजे. तुम्ही किम मात्र हात कोच करणारे हात तुम्हाला सगळ्यांना ठाव आहे, ज्ञात आहे, माहित आहे, तरी सांगणं माझं कर्तव्य आहे, कर्म प्राप्त आहे. 1 वर्षापासून या पुण्यवान आणि पवित्र पांडुरंगांच्या भूमीमध्ये साक्षात सर्व तीर्थ ज्या ठिकाणी ह्या चंद्रभागेमध्ये स्नानाला येतात ना, इतकं पवित्र हे ठिकाण आहे. पंढरी महात्म्यामध्ये लय गोड वर्णन आलेलं आहे, याचं खूप गोड वर्णन आलेलं आहे. ते सांगायला तर वेळ नाही माझ्यापाशी. पण अशा पवित्र भूमीमध्ये वैकुंठामध्ये तुम्ही आहात, या ठिकाणी राहत आहात. ठीक आहे.
हा. या वैकुंठामध्ये तुम्ही या ठिकाणी राहत आहात. पंढरी पांडुरंगाच्या कुशीमध्ये तुम्ही राहतात, एवढे भाग्यवान तुम्ही आहात. आणि याच भूमीमध्ये संत श्री सद्गुरू बाळूमामा देवालय तिरवंडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरच्या माध्यमातून अन्नदानाची सेवा सुरू झाली. सर चिठ्ठी कुठे गेली? आम्हाला कॉफी करावं लागते सर. हा, पण तुम्ही पोरांना कॉफी करायची नाही बरं का शाळेत. हा. तिरवंडीच्या मंदिराच्या माध्यमातून सुरू असलेलं 1 वर्षाचं अन्नदान आहे. अन्नदान कुणाला आहे? ज्यांना कुणी नाही ते बिचारे रोडच्या कडेला बसून आहेत, एसटी स्टँड वरती बसून आहेत, भीक मागतायत. ज्यांनी कुणी दिलं त्याचं 4 दिलं ते 4 घास खातायत, इथल्या म्हटलेलं शिळं पाक खातायत. अशांची पोट भरण्याचं काम या मंदिराच्या माध्यमातून, या सर्व मामांच्या सेवकाच्या माध्यमातून सुरू झालं. बघता बघता ह्याला 1 वर्ष झालं. आणि हा कार्यक्रम सुरू करायला त्यावेळेस विनायक महाराजांचाही हात लागला होता. आमचे नरोटे मामा या ठिकाणी होते, मामांचे काही पालखीचे कारभारी होते, मेनके बंधू होते, सगळ्यांच्या हात त्या ठिकाणी लागला आणि सुंदर असं कार्य या ठिकाणी सुरू झालं. ज्या सुनीता शशिकांत बागल ते स्वयंपाक बनवतात का? प्रत्येक महिन्यातल्या आमची ही माई आलेत का? हातपूर करा. वा, ह्या माईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव. लय बारक्या टाळ्या झाल्या. भूक लागली तुम्हाला? जोरात वाजवा. का भुका लागल्यात का? ऐका, घरात 5 माणसाचा स्वयंपाक करणं सुद्धा आता जीवा यायला लागलंय. मी बघतोय, खोटं सांगत नाही, आपल्याकडे नसल, पण जा आजच्या दिवस आणा डबा हॉटेलमधून. आज कटाळा आलाय. पण हे माई, लाख मोलाचं काम तुम्ही करताय. आज प्रत्येक गुरुवारी तुम्ही त्या लोकांच्या मुखामध्ये अन्न घालताय, ज्यांना अन्न माहित नाही हो, ज्यांना गरम कसं असतं, गोड कसं असतं माहित नाही हो. पडल ते खायचं, कचऱ्यातलं याचायचं, पोट भरायची. अशासाठी तुम्ही अन्न देतात ना, लाख मोलाचं काम आहे. साक्षात पांडुरंगाला दिलेला नैवेद्य, साक्षात त्या माझ्या मामाला दिलेला नैवेद्य. माई, तुला अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. संगीता ज्योतिराम यमगर कुर्टीच्या दररोज संध्याकाळचं ह्या संगीतात आहेत आमच्या कुर्टीच्या आहेत. कुर्टीमध्ये माझं मला पाठीमागं आलतो वाटतं मी कुर्टीमध्ये. त्या माई आहेत, दररोज संध्याकाळचं जेवण बनवण्याचं काम ते करतायत. आता त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कुठे आहेत त्या माई? त्या आलेत का? संगीतात आलेत का? आमची माई आली का? नाही आल्या का? त्या माईचा हीच भावना, ही सुद्धा माझी लेकरच आहेत आणि त्या लेकरांच्या मुखामध्ये गरम गरम जेवण गेलं पाहिजे. त्या माईच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. दत्तात्रय शिंदे आहे, शिंदे उद्योग समूहाचे. दत्तात्रय शिंदे साहेब आहेत, शिंदे उद्योग समूह आहे. त्यांचा काय काय उद्योग आहे मला माहित नाही, परंतु अडचणीला नेहमी दळण आणून देणं, काही कमी पडलेल्या जिन्स आहेत ते आणून देणं, म्हणजे ह्या कार्याला एक बाजू त्यांनी समर्थपणे सांभाळलेली आहे. तुम्ही स्वयंपाक करा, पण जिन्स आणल्या तर स्वयंपाक आहे ना. त्यांच्याही चरणाला साष्टांग दंड. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. दत्तात्रय पांडुरंग बागल गादेगावचे आहेत. बागल बाबर आहेत का? बर, दत्तात्रय पांडुरंग बाबर आलेत का? दररोज भाजीपाला लागणारा भाजीपाला आहे, भाजीला लागणारा भाजीपाला दररोज माळव पोहोचवण्याचं काम करतायत. 1 वर्ष झालं. घरातली भाजी आणली तर 5 दिवस वापरतो, बाजारच्या दिवशीच घेऊन येतो आपण. इतका आळंदीन, इतके आळशी आहोत आपण. पण आज आमचे महाराज वर्ष झालं हे माळव पोहोचवण्याचं काम करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि नामदेव महाराजांचे वंशज आहेत आपल्या या भूमीमध्ये, पंढरीच्या पांडुरंगाच्या भूमीमध्ये. ते नामदेव महाराजांचे नामदास महाराज परंपरा आहे हो त्यांना. त्या परंपरेमधून ते आलेले आहेत आणि ती परंपरा जपत दररोज सकाळचं अन्नदान अखंड त्या कुटुंबाकून चालू आहे. अखंड कुटुंबाकून चालू आहे. 3 वर्ष झाले. किती वर्णावं नामदेव महाराजांच्या अभंगावरती वारकरी संप्रदाय जगायला लागला. तुकोबारायांच्या अभंगावरती वारकरी संप्रदाय जगायला लागला. एका अभंगावर माझ्यासारख्या पठ्ठेने 100 दिवस काढल्यात. 100 दिवस काढल्यात. अजून काय करावं या कुटुंबानं? नामदेव महाराजांचे वंशज आहेत ते स्वतः या अन्नदानामध्ये सहभागी. 3 वर्षापासून दररोज सकाळचं अन्नदान त्याला माणसांना पोहोचवतात. ज्यांना कुणी नाही, आपलं म्हणावं, हक्काने मागावं असं त्यांना कुणीच नाही.
त्यांना अन्नदान पोचवण्याचं काम करतायत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. झाले. त्याचबरोबर तिरवंडी बाळूमामा मंदिर तिरवंडी, त्यांचे सगळे तिथं कमिटी मेंबर असतील. त्याचबरोबर हे बघा, मला मान्य आहे की नाव सांगू नये, नाव घेऊ नये, पण का उदो उदो करू नये. मी तर माझं तर म्हणणं असं आहे महाराज, माझं म्हणणं असं आहे, परपंचात झाकून ठेवावा आणि परमार्थ उघडा करून सांगावा. का सांगू का, अरे परपंचात झाकून ठेवला, जो उघडा करून सांगितला त्याचं काय दुसरं घेईल का नाही सांगता येत नाही, पण परपंच जर उघडा करून तुम्ही सांगितला आणि ते सांगत असताना एकाला जरी वाटलं की आपण परमार्थ करावा, आपण धर्म करावा, आपण देव भजावा, तर तुमचं सांगितलेलं सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे परमार्थ धर्म देवाची सेवा जरूर सांगावी. ठीक आहे वाघमोडे सर, ह्या सगळ्या कार्याला पळापळीमध्ये स्वयंपाक करणार आचार्य मामा, वा बसा बसा आचार्य मामा, तिकडून चालली सगळी. वाघमोडे सर, या सगळ्यांच्या ताळमेळ घातलात. आमचे भाऊकी जगताप पाहुणा आहेत, आमची भाऊकी आहे, या सगळ्यांचा तुम्ही ताळमेळ घातलात, खांद्याला खांदा देऊन आपलं म्हणून करायला लागलात. ही सगळी तिरवंडीवर आलेली आमचे आचार्य मामा आहेत, सिस्टीमवाला दादा आहे, तिकडचा विष्णू आहे, ही सगळी परिचयाची माणसं, ही सगळी आली, खांद्याला खांदा लावून हे कार्य करायला लागली. एक सांगू का, मला जास्त माहित नाही, मला जास्त येत पण नाही, पण एक गोष्ट नीट ऐका, कान उघडं ठेवून ऐका. ही जी चालू आहे ही कुठल्या स्वार्थापोटी चाललेलं कार्य नाही, काही मिळावं म्हणून अपेक्षा नाही. माझ्या मामाची चाललेली सेवा आहे, कारण देवच आला अवताराला, कारण होतं धर्म स्थापना करायची, म्हणजे अन्नदान करायचं म्हणून देव अवताराला आला. आणि तेच अन्नदानाचा विडा ह्या सगळ्यांनी उचलला आणि कार्य करायला लागली. मामाची सेवा म्हणून करायला लागलेली आहेत, मामाची भक्ती म्हणून करायला लागलेली आहेत. एक गोष्ट नीट लक्षात घ्या, परपंचामध्ये तुम्ही राबलात आणि अजूनही राबतात, कोण राबताना थांबलं नाही. काय बसलेल्या पैकी कोण की आता परपंचातून सुट्टी घेतली आम्ही आहे का? परपंचामध्ये तुम्ही आजही राबता, उद्याही राबणार आणि राबत राबत एक दिवस जावं लागणार. अरे पण परपंचामध्ये तुम्ही राबलात ह्याची नोंद सक्की सुद्धा घेणार नाही, पण मामाच्या ह्या अन्नदानामध्ये राबलात, तुमच्या घरच्यांनी नोंद घेऊ द्या नका, नाही तर नका घेऊ द्या. हा आदमापूरचा बाळूमामा पंढरीचा पांडुरंग त्याची नोंद घेतल्याशिवाय राहणार आणि ते त्याच्यासाठी चाललेलं कार्य आहे. आणि त्याचा पगार किती पटीनं देईल त्या परमेश्वरालाच माहिती आहे. सगळ्यांच्या चरणावरती माझा साष्टांग असा दंडवत आहे. ठीक आहे, आचार्य मामाची टीम असेल, सगळी मंडळी आहे, सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. ही सगळी मामाची लेकरं आहे दादा, तुमच्याही चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. आमचे प्रेम स्नेही प्रेम गुरुवरे नरोटे महाराज, तुमच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे. देवाची कृपा आहे, तुमची प्रेमी राहू द्या आणि पाठीवरती हाती राहू द्या महाराज. त्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. त्यांच्यावर आलेली सर्वजण आहे, सगळ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम देणार आमचे विष्णू दादा. विष्णूसाठी आता टाळ्या वाजवा गाड्या. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवारावी. वा, बऱ्याच ठिकाणी तुम्ही धावून आलेला आहात आणि इथंही आमच्यासाठी तुम्ही धावून आलात, त्याबद्दल तुम्हाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. सुंदर सिस्टीम आहे, अंतःकरणपूर्वक धन्यवाद. सुंदर अशी साथ देणारे आमचे हरिभक्त पारायण सचिन महाराज सुतार, हरिभक्त म्हणजे विठ्ठल महाराज कदम, युवा मृदुंगी मनी आमचे विके दादा घाडवे, कवरचा कान मात्रा खुडू, महाराजांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. सुंदर अशी तिन्ही रत्नाची साथ आहे. महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा योग आहे. त्याचबरोबर असले सगळे वारकरी टाळकरी माळकरी महाराज मंडळी तुमच्या चरणाला साष्टांग दंडवत आहे. मस्तक हे पायावर यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या. मस्तक हे पायावरी यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या. मस्तक हे पायावर यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या. मस्तक हे पायावरी
यावर घरी गंगाच्या यावर घरी गंगाच्या. आणि आजच या ठिकाणी संत बाळूमामा मोफत पाणपोईचा सुद्धा शुभारंभ सर्वांच्या हस्ते पांडुरंगाच्या साक्षीनं माझ्या मामाच्या साक्षीनं मामांच्या कृपा आशीर्वादानं मगाशी संपन्न झालेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला मोफत पाणी देण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. लाख मोलाची सेवा आहे, बोलावं तेवढं थोडंच आहे. एक सांगू का साधी गोष्ट, माझ्या देवानं 74 वर्षी या भूतलावरती भ्रमंती केली. 66 ला माझा देव समाधिस्थ झाला. जवळजवळ 50 वर्ष ते 48 वर्ष माझ्या देवानं बकरी राखली बर का. 48 वर्ष 4 तप माझ्या देवानं या ठिकाणी पूर्ण केले आणि बकरी राखली. बकरी राखत असताना माझ्या या मामानं ह्या जगदुनियाला गोष्ट दाखवून दिली. अरे मुक्या जनावरांमध्ये माझ्या मामानं देव दाखवला. मुक्या जनावरांमध्ये माझ्या देवानं देव दाखवला, मग आम्हाला माणसामध्ये देव दिसू नये का? अरे माणसासारखी स्वतःच्या लेकरासारखी माझ्या मामानं त्या मेंढी माऊलीची काळजी घेतली आणि आज सुद्धा माझा मामा त्या मेंढी माऊलीची लेकरासारखी काळजी घेतो. एवढं प्रेम त्या मेंढी माऊलीवरती करतो. तुम्ही आम्ही माणसाला तरी जीव लावू नये का? म्हणून माणसामध्ये देव बघण्याचं कार्य सुरू आहे. पानपोय आहे. एक साधं सांगून जातो बघा. खूप तहान लागली येता येता हॉटेलमध्ये बंद होती, नाही भेटली. सोनक्यात पण नाही, कुठंच भेटलं नाही. मध्ये आधी एक हॉटेल लागलं, तहान तर लय लागली, गाडीत पाणी नाही, रस्त्याने हॉटेल बंद आहेत, कुठं थांबावं कळलं नाही, सगळं बंद आहे. कुणाच्या घरात घुसून पाणी मागावं हानत्यान लोक जोडेनी. तहान लागलेली, तहान नुसता जीवाची घालमेल चालू आहे, घालमेल. काय अवस्था होईल हो, काय अवस्था होईल. आणि तेवढ्यात एक हॉटेल उघडं दिसावं, तेवढ्यात एक हॉटेल. ही कल्पना करा, स्वतःशी समजून घ्या, आपणच आहे तिथं आणि एकदम एक हॉटेल उघडं दिसावं. मनाला बरं वाटेल, घे गाडी घे लवकर हॉटेल समोर, आता पाणी पिऊ. आणि हॉटेलमध्ये जावं, खिशातनं 100ची नोट काढावी, थंडगार 5 बाटल्या द्या पाण्याच्या. कालच सगळं साफसफाई केली, हॉटेल बंद करायचं चाललंय. आनंद वाटेल का शिव्या देताल? अरे बेने तुला आजच दिवस भेटला का बंद करायचा? हा, कुठं निघालो, आज काय वेळ आली, पाणी नाही हो. पुढं आलात, एक जण विचारलं हटकून, हे बाबा पाणी प्यायचं, पण देतो म्हणला, थांबा इथंच. 5 मिनिटं झाली, पाणी आणायला गेला. आनंद, आता पाणी घेऊन येईल, आता पाणी घेऊन येईल, आता पाणी घेऊन येईल. वाट निसं पक्षासारखं तिकडे लागलेले आहेत, पाखरासारखं लागलेले आहेत, आता पाणी घेऊन येणार आहे. त्याला दुसरं काम लागलं, आलाच नाही. त्याला शाबासकी देताल का शिव्या देताल? काय करताल? हे खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. शिव्या देताल का नाही? पण तसं पुढं चालत येताना इथं नाव वाचलं, संत बाळूमामा मोफत पानपोई. अरे मोफत असू दे, पैसे असू दे, पहिलं पाणी दे. आणि येऊन जर गटागटा त्याचं 4 गल्लास पिलं, त्याच्या आत्म्याला काय वाटेल? हे कल्पना करा माहीन. लय अवघडात कशाला जायचं हो? जिथं वजाबाकीची अधिक आणि वजाबाकी करायची गरज आहे, तिथं समीकरण काय जुळवायची गरज आहे का? हा, तिथं फॉर्म्युला लावायची गरज आहे का? गणित सहज सुटतंय ना. आला इथं, गाडी पार्क केली आणि पटापटा पाणी द्यायला गेला. लक्षात आलं उभा असणाऱ्यांना, त्या एडके पाहुणे लक्षात आलं ह्यांना पाणी पाहिजे. आले हातामध्ये स्वतः भरून गल्लास पाण्याचा दिला. ए माई, काय भावना असेल? किती मोठा आशीर्वाद मिळणार का नाही? ही धर्म कार्य, या धर्म कार्यावरती परब्रह्माची प्राप्ती आहे. एक साधं सांगू का? आणखी साधं सांगू का महाराज? प्रस्तावनेत जरा जास्तच वेळ होते, पण सांगूनच जाऊ. अन्नाची चव, अन्नाचा आनंद, भूक आहे तवा आहे का भूक नसल्यावर आहे? भूक आहे तवा आनंद आहे ना, तवा त्यातला देव दिसणार आहे का नाही? त्या पाणी पिण्याचा आनंद त्या वेळेला आहे जेव्हा जीव कासावीस झाला, त्या पाण्यानं आधार दिला, तेव्हा परमेश्वर दिसला, तेव्हा पांडुरंग दिसला, तेव्हा बाळूमामा दिसला. देवासारखा धावून आला, अख्ख्या वाटलं तुझं एकट्याच उघडं घावलं. साक्षात माझा मामा आला, साक्षात माझा मामाला. देव दिसाय काय लागतंय? देव शोधायला लय लांब जायची गरज नाही. नका जाऊ हिमालयामध्ये, नका बनू नागा साधू. आपल्याच्याने होणार नाही हो, खरंच होणार नाही.
एवढं सोपं नाही ते. आज स्वयंपाक करायला नाही वाटलं कोणाला येऊन 4 चपात्या लाटाव्यात, नाही वाटलं, नाही सुटत परपंच. एवढं सुटणं सोपं आहे का? ठीक आहे? म्हणून लाख मोलाचं धर्म कार्य आहे. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा या कार्यासाठी. बस फुकाटच्या टाळ्या दणकून वाजवायच्या. ठीक आहे? त्याचबरोबर आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे ओम साई क्रिएशन वरती, हा कार्यक्रम तुम्हा सर्वांना पाहता येणार आहे. आमचे चैतन्य दादांचं कार्य मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये संप्रदाय वाढवण्याचं काम ते करतायत. विविध कीर्तन, मामांचं चरित्र महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं, महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचवण्याचं काम ते करत आहेत. मगाच्या सारखा जसं मी पहिला आलतो ना तसा आवाज कर. मामा असतील, हा दादा असेल, बसून घे दादा, तू बसून घ्या. सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आता वाजले 8:30. सर किती वाजता? 9:15. ठीक आहे, 9:15 वाजता आपण भूक लागली तुम्हाला? खरं बोला गड्या, नक्की का? आम्हाला भूक नाही लागली पण चपात्या शिळ्या होत्याल. हा असं नाही, हे असं नाही, हे असं करून खायचं. भूक नाही लागली बाबा पण चपात्या शिळ्या झाल्या तर चावायच्या नाहीत. आम्ही म्हातारी माणसं आहे का नाही अजय? असू द्या, वेळेमध्ये संपवण्याचा प्रयत्न करूया. तो बनविनायक महाराजही पोहोचणार आहेत. शिपूट लांबलं तर मारुत राहायचं, शिपूट लांबून घेऊया. ठीक आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, अपनची देव होय गुरु, पडिय देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणा पाशिन्या भे. अभंगाचा भावार्थ एकदा 2 मिनिटांमध्ये बघूया. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. अभंगावरती बोलण्यासारखं भरपूर आहे महाराज, परंतु वेळ आपल्यापाशी कमी आहे. मला मामांचं चरित्र तुम्हाला सांगायचंय. परंतु या ठिकाणी साधकाचा प्रश्न जेव्हा तुकाराम महाराजांना आला त्यावेळेस तुकाराम महाराज साधकाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगतात की हे बाबा साधका ऐक, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. चेहऱ्यावरती एकतर प्रश्नचिन्ह असावं किंवा एकतर आश्चर्य असावं. आता कोणी बोलायचं नाही, लेकरं खेळवायची नाही, शांत बसायचं, मोकार गप्पा हाणायच्या नाहीत. सोनी आली का, पिंकी आली का, कोंबड्या डालल्या का, सगळं होतंय, नको काळजी करू. मोकार टेन्शन, हा सगळं माझ्यामुळे चाललंय, तुमच्यामुळं काही राहिलेलं नाही. तुम्ही जाऊन तर बघा, भनाट चालतंय. राहणार आहे का? अजिबात राहत नाही, अजिबात राहत नाही, उरत नाही, सगळं ओके होतंय. ठीक आहे, बोल नका, आपसामध्ये गप्पा ठोकू नका, गप्पा आमच्या ऐका, मी म्हणल त्यावेळेस बोला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अरे माझ्या विठोबाचा कसं प्रेम सांगू, आपणची हो शब्द महत्वाचा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. मग काही नाहीच का? एक असतं ना, एखाद्याच्या विषयी जरा उद्विग्नता असली, नाराजी मनामध्ये असली किंवा द्वेष असला, त्यावेळेला आपण हे वापरतो. काय सांगावं त्याचं? हे कसं सांगू त्याचं? हे उद्विग्नता आहे, द्वेष आहे. आणि एक भाव आहे कैसा प्रेम भाव. किती सांगू, काय काय सांगू. ह्या नभाची लांबी रुंदी कुणी मोजली का? म्हणून तो अथंग झाला. आईच्या हृदयाची खोली कुणी मोजली का? तिच्या प्रेमाचं मोजमाप कुणी केलं का? अथंग प्रेम झालं. बापाच्या कृपेची कुणी मोजमाप केली का? साहेब बागल साहेब केली का? कुणी दादांनो केली का रे? करूच शकत नाही, अथंग झालं. हो तसं माझ्या पांडुरंगाच्या, माझ्या देवाच्या प्रेमाचं वर्णन तुकोबाराय करतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम देन नाही समाधान, प्रेम विन नाही समाधान, प्रेम विन नाही समाधान, प्रेम
देवाचं आणि या भक्ताचं नातं ज्याच्यावर जडलंय त्याचं नाव प्रेम आहे. आणि त्या प्रेमाचं वर्णन तो बराय करायला लागले. आणि आता येतोय का आवाज? थोडासा बेस किती आहे? बरं राहू दे, ठीक असू दे. आवाज थोडासा गोगरा आवाज आला पाहिजे बघ, थोडासा. हॅलो हॅलो. आणि फारच कमी केला काही को थोडा बघ रे. हॅलो थोडं कमी घे. हॅलो हॅलो हॅलो. त्या प्रेमाचं वर्णन करताना तो खूप बराय सांगू लागले. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. म्हणजे देवच माझ्यासाठी गुरु रूपाने प्रकट झाला. आपणची देव, देवच दुसऱ्या तिसऱ्याला पाठवत नाही, कुणाच्या जबाबदारी देत नाही. लेकरू पडलं, आईच्या समोर लेकरू पडलं, बरोबर सगळी माणसं चालत, आई चालली, जाव चालली, सासू चालली, आई उचल का दुसऱ्याला सांगल? आई उचलेल ना. तिला अपेक्षा दुसरं कुणी येऊन मदत करावी? अजिबात नाही. अरे आईचं लेकरू आहे ना ती. तसं तुकाराम महाराजांचा भाव हाच आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देवच आपण म्हणून येतो. पडिय देह भाव पूर्वी वासना, आणि ते आपणापासून न्यावे. कोण? आपणची न्यावे. सगळं देव स्वतःच करणार आहे. आपणची देव करणार आहे. पडिय देह भाव पूर्वी वासना, आणि ते आपणापासून न्यावे. शेवट सगळ्या इच्छा आकांक्षा पुरवेल आणि स्वतःला माझ्यापाशीच घेऊन जाणार आहे. बरं एवढंच करणार आहे का? हे आलेलं जीवन जे आहे, जे कर्म फेडायला आलोय, ते करत असताना, ते जगत असताना जर संकट आली तर काय करेल? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आले आघात निवारावे. आलेला आघात सगळा निवारण करण्यासाठी माझ्या मागेही उभा राहणार आहे, माझ्या पुढे उभा राहणार आहे. स्वतः उभा राहील, दुसऱ्या तिसऱ्याला कुणाला बोलवणार नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने, काहीच साकडे पडोने दे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, काहीच साकडे पडोने, काहीच साकडे पडोने. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दे, काहीच साकडे पडोने दे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे. आणि मग तो मागे पुढे उभा आहे, तो मागे उभा आहे, तो पुढे उभा आहे. कसलंही साकडं, कसलंही संकट येऊन देणार नाही. कारण कशासाठी? हो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. त्या प्रेमासाठी स्वतः उभा राहील आणि काय करेल? योगक्षम जाणे त्यांचे जड भारी, वाट दावी करी धरून या. त्याचं योगक्षम चालवतो, त्याचं सगळं चालवून घेतो आणि त्याला हाताला धरून रस्ता दाखवतो. तो देव आहे. पण तो देव कोण आहे? तोच गुरु रूपाने प्रकट झालेला आहे. माझा मामा साधूही नाही आणि संतही नाही. नीट लक्षात घ्या. माझा मामा अरे साधूही नाही, संतही नाही. माझा देव, माझा मामा साक्षात कलियुगाचा पांडुरंग आहे, कलियुगाचा राम आहे, कलियुगाचा श्रीकृष्ण सुद्धा माझा मामाच आहे. देव राम राम, आदमापुरात बाळू मामा. बोला देव राम राम, आदमापुरात बाळू मामा. बोला विठ्ठल बिरदेव रामा हो रामा, क्या बात है? आदमापुरात बाळू मामा. बोला विठ्ठल बिरदेव रामा हो रामा, मामा. पुरात बाळू मामा त्याचा आम्हाला आधार, सुखाचा झाला संसार. आम्हाला आधार, सुखाचा झाला संसार. विठ्ठल बिरदेव राम रामा, हातवर हातवर. बाळू मामा. सोनगाव पंचक्रोशी पंढरीश पांडुरंगाच्या कृपाछत्राखाली, मामांच्या कृपाछत्राखाली सुरू होत असलेले हे, चालू असलेले हे अन्नदान आणि सुरू होत असलेली अखंड मोफत पानपोई, त्या निमित्तानं होत असलेला हा उत्सव. मग अशी उल्लेख केला, बरीचशीच नामांकित माणसं आहेत मामांच्या परमार्थामधली. विनायक महाराज येणार आहेत.
त्यांच्या पाठीमागे भरपूर धावपळ असते. ह्या परिसराला माहीत आहे बऱ्यापैकी. माझंही त्या ठिकाणी जाणं असतं. लाख मोलाचं काम सर तुम्ही या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने, तिरवंडीच्या सहकार्यानं, ह्या सगळ्या परिवाराच्या माध्यमातून सगळेजण आहेत. सर्वांची नावं मला ज्ञात नाहीत. याही परिसरातली सगळी माणसं एकत्र येतात आणि हे कार्य करतात. हे धर्म कार्य आहे. हे काय आहे? हे धर्म कार्य आहे. आणि या धर्माच्या जोरावरती परब्रह्माची प्राप्ती आहे. ऐका ए महिनो, ए दादांनो, ऐका. माझ्या देवानं, माझ्या या मामानं या कलियुगामध्ये तीर्थयात्रा, व्रत, वैकल्य, तपश्चर्या, जप तप काही सांगितलं नाही हो. माझ्या देवानं सांगितलं, अरे धर्म करा. माझा देव सांगून गेला त्यावेळेला. माझा मामा सांगू लागला, अरे म्हणला कलियुगामध्ये कर्माची घरं बुडून जातील आणि धर्माचीच घरं टिकून राहतील. हे माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, कलियुगामध्ये कर्माचं पाडलं खेळ करता या, गंमत भक्त या. कर्माची घरं बुडून जातील, धर्माची घरं टिकून राहतील. ज्या घरामध्ये धर्म घडला तिथं बाळू धनगर उभा राहिला. ए माझ्या बाळांनो, अरे कलियुगामध्ये 5 माणसाच्या हातावर तांबर पाणी घाला, तो धर्म झाला. जिथं धर्म झाला तिथं बाळू मामा उभा राहिला. देवानं सांगितलं, या धर्म करणाऱ्याला मी कधीच एकटा सोडणार नाही. कारण का? देव आलाच त्या कारणासाठी. ए माई बस, असू दे, तुला त्रास होत आहे. देव आलाच त्या कारणासाठी. धर्म करायला आला हो देव. काय कारण होतं या कलियुगामध्ये देवाने अवतार घ्यावा? कशासाठी अवतार घ्यावा? इतकं भयान कलियुग आहे, इतकं भयान कलियुग आहे. पोरं आई बापाला ओळखनात, भाऊ बहिणीला ओळखना. इतकं भयान कलियुग आलं. किती भयान कलियुग आहे, किती घोर कलियुग आहे. अरे या कलियुगामध्ये एका बाजूला यांची दुर्गा म्हणून पूजा करावी, एका बाजूला सरस्वती म्हणून पूजा करावी, आणि एका बाजूला अंधाराचा फायदा घेऊन, एकटेपणाचा फायदा घेऊन अत्याचार करावा. इतकं भयान कलियुग आहे. पण या कलियुगामध्ये देवाला अवताराला यावं लागलं. हो, मोठी लीला आहे भगवंताची. पण मुख्य कारण आहे धर्म करण्यासाठी. अर्धा तास माझ्यापाशी उरलेला आहे. अर्धा तास कुठलं, 20च मिनिटं उरलेली आहेत. सांगणं शक्य नाही. पण ते एक आहे, गेल्या वर्षी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, म्हणजे मला गर्व आहे, अभिमान आहे बरं का महाराज, किंवा असं अजिबात नाही. ठीक आहे, त्या जगाच्या बापानं काम दिलं आणि उभा राहिलो. 2020 मध्ये कोरोना आला, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? आणि 22 मार्चला लॉकडाऊन पडलं, बरोबर आहे का? तारीख बरोबर आहे ना? 2020 मध्येच ना? चांगल्या लक्षात राहील कोरोना. हा ठीक आहे. आमचे जगताप परिवाराचे सगळं कुटुंब कोरोनाग्रस्त होतं. का हो जगताप पाहुणं? ठीक आहे. पण ह्या भंडाऱ्याची ताकद आहे, जगाच्या बापाची ताकद आहे. मला सांगा, मामांचा कपाळ भरून भंडारा का लावतात माहिती का तुम्हाला? कधी विचार केला काय? कपाळ भरून भंडारा असतो. कुठल्याही पालखीवर जावा, कुठल्या मंदिरामध्ये जावा, तो अशी 2 बोटं लावणार नाही किंवा असा गण लावणार नाही. असा बचक भरून कपाळ भंडारा घेतो, डोक्यावर हटवून थपकून थपतो. कशासाठी माहितीये? या भंडाऱ्यामध्ये तुमच्या आमच्या कपाळावरती लिहिलेली कर्मरेषा बदलण्याची ताकद आहे. म्हणून माझ्या देवाचा भंडारा कपाळ भरून आहे. आणि तो कपाळ भरून लावा. कर्मरेषा प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्या कोरोनाच्या काळामध्ये अगोदर मी बकरी राखायला 16 नंबर पालखीमध्ये बापू हातनूरकर कारभारी होते. मंगळवेढ्या परिसरामध्ये तिथं बकरी राखायला गेलो. जगाच्या मालकाच्या समोर उभं केलं बापूंनी मला. त्या दिवसापासून चरित्र सांगायला सुरुवात केली. मनामध्ये विचार आला, जगाच्या बापाचं, जगाच्या मालकाचं चरित्र कीर्तन, प्रवचन, व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे, हा विचार मनामध्ये आला. महाराज सांगायला लय आनंद वाटतो. त्या दिवशी ह्या जगाच्या बापानं एवढ्या अशा हजारिक माणसांमधून सर्प रूपामध्ये दर्शन, नाग रूपामध्ये दर्शन दिलं. उजव्या जवळ देव जवळ आले आणि उजव्या बाजूला निघून गेलेले आहे. त्या दिवसापासून कार्य सुरू झालं. बघता 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 आज कितीतरी शेकडो कीर्तनकार मामांचं चरित्र सांगायला लागले. माझा देवानं सांगितलं, अरे कलियुगाचा कल्पवृक्ष म्हणजे बाळू धनगर आहे. फक्त इच्छा व्यक्त करा, ती मी पूर्ण करेल. आणि त्यावेळेला इच्छा असलेली ते देवानं पूर्ण केली. हा म्हणता म्हणता अख्ख्या महाराष्ट्रभर मामांचं चरित्र चालू आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा ह्या महाराष्ट्रामधली 2 दिवसाची कथा गडिंग्लज मध्ये संत बाळूमामा आणि हलसिद्धनाथाच्या भव्य दिव्य मंदिरामध्ये संपन्न झाली. अफाट जन प्रतिसाद भेटला.
इथले रमेश अण्णा विठ्ठल महाराज ही सगळी संयोजक मंडळी जोरात नियोजन त्यांनी केलं आणि 2 दिवसाची कथा गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये संपन्न झाली गडिंग्लजच्या तालुक्यामध्ये मंदिरामध्ये. आणि या वर्षीपासून पुन्हा मामांची यात्रा झाली रे झाली की मामांची चरित्र कथा सांगायला सुरुवात करणार आहोत. आता 7-7 दिवसाच्या आणि 5-5 दिवसाच्या चरित्र कथा आहेत. त्या कथेच्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. मामांचा अवतार नेमका कोणाचा आहे, मामांच्या आईचा अवतार कोणाचा आहे, मामांचे वडील कोण होते, ही परंपरा आली कुठनं? साधी गोष्ट असेल का हो? एक स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. अरे पोटी कलेक्टर जन्माला यायला कितीतरी तपश्चर्या करावी लागते. पोटी एक निष्ठावंत वारकरी जन्माला येण्यासाठी, पोटी एक निष्ठावंत धर्मप्रसारक जन्माला येण्यासाठी त्या आईला कितीतरी तपश्चर्या करावी लागते. कितीतरी वर्षाचं कितीतरी कुळाचं पुण्य गाठीला असतं तेव्हा अशी मुलं जन्माला येतात. मग सुंदरा मातेच्या पोटी मामा अवताराला आलाय. ती साधी असेल का माईनो? ती साधी असेल तुमच्या आमच्यासारखी? तिचा सुद्धा अवतार आहे. आणि हे सगळं मग उलगडलं पाहिजे, कधीतरी समाजापर्यंत आलं पाहिजे ना. ते उलगडण्याचं काम आपण त्या चरित्र कथेच्या माध्यमातून करणार आहोत. पहिली कथा श्रीगोंद्यामध्ये खरातवाडी या ठिकाणी संपन्न होईल 7 दिवसाची. दुसरी कथा लगेच ही संपली की दुसरी कथा गडिंग्लजच्या संत श्री सद्गुरू बाळूमामा मंदिर आणि हलसिद्धनाथ मंदिरामध्ये संपन्न होणार आहे. महाराष्ट्रभर कथा महिन्याला 2-2 कथा चालू राहणार आहेत. त्या कथा तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. देव अवताराला आला, महत्वाचं कारण लक्षात घ्या. ह्या कलियुगामधला जगावेगळा अवतार आहे. त्याला 2 कारण आहेत. कारण तशी भरपूर आहेत पण मुख्य कारण सांगून जातो. ए माई, असं कधी झाले का तुम्हाला आता जगदंबेची लय आठवण झाली आणि तुळजापूरला तुम्हाला जाणं होत नाही, तर ती जगदंबा वाजत गाजत तिकून निघाली तुमच्या गावाला भेटायला आली? झाले का असं कधी? झाले का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. नाही झालं ना, ठीक आहे. पण असं कधी झालंय का दादांनो? त्या पालीच्या खंडोबाची जेजुरीच्या खंडेरायाची लय आठवण झाली तुमच्या गावाला, त्या गादेगावला, ह्या कुर्टीला, ह्या सोनक्याला लय. सोनक्यातले आलेत काय? विशाल दादा वगैरे आलेत काय? विशाल कुठे? माग बसलाय. हा, ठीक आहे. ही सगळी प्रेमाची माणसं आहेत महाराज. नातं भंडाऱ्याचं आहे बरं का ह्यांच्याशी द्यायला. असं कधी झालंय का हो? त्या खंडोबाला वाटलं की आता नाही भेटायला गेलंच पाहिजे, मग खंडोबानी अख्खा लवाजमा घेतला, भंडाऱ्याची उधळण करत तुमच्या गावाला आला. झालंय का दादांना असं कधी? ठीक आहे, असं कधी झालं नाही. परंतु जगावेगळा देव माझा मामा आहे. अरे आदमापुरामध्ये समाधिस्थ झाला 1966 ला. पण ह्या जगदुनियेचं कल्याण करायला, जगदुनियेचा परपंच निहळण्यासाठी, तुमचं सुख दुःख ऐकण्यासाठी आज 19 पालखे घेऊन 4 राज्यामध्ये माझ्या मामाची अखंड भ्रमंती आहे. देव दाखवत तुम्हाला देव निघाला, म्हणून जगावेगळा देव आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण, माझ्या मामाचा अवतार म्हणजे कोणा एका देवाचा अवतार नाही. का 33 कोटी देवांची हजेरी ह्या गादीला आहे? ह्याला कारण आहे. अरे या सृष्टीमध्ये ज्याच्या सत्तेनं ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महेश, श्रीकृष्ण, ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि भगवान महादेव, देवादिदेव महादेव यांच्या सत्तेनं हे जग दुनिया चालती ना. उद्या महाशिवरात्र आहे, उद्या अवताराचा दिवस आहे महादेवांच्या. त्यांच्या सत्तेनं हे जग चालतं ना. या तिन्ही देवांचा एकत्रित अवतार म्हणजे माझा मामा आहे. ह्या कलियुगामध्ये एका देवाला अवतार घ्यायला सुद्धा भीती वाटायला लागली. इतकं भयान कलियुग आहे महाराज. अधर्म वाढला होता. अधर्म म्हणजे काय? अधर्म वाढला होता त्यावेळेस पण सांगणारच आहे. अधर्म म्हणजे काय? ज्या मनुष्य भगवंताचा अंश असताना मनुष्य रूपामध्ये जन्माला आला, पण अन्नासाठी मरावं लागत होतं, अन्नासाठी जीव जात होते, इतका अधर्म वाढलेला आहे. आणि तो अधर्म दूर करण्यासाठी देवाच्या अवताराची लीला रचली गेली. आणि मग शिवशंकर, भगवान श्री हरी विष्णू आणि ब्रह्मदेवांचा अवतार एकत्रित झालेला आहे. म्हणून माझ्या मामानं भाकणुकीमध्ये सुद्धा सांगितलं, मी स्वतः परब्रह्म असून शेष नारायणाचा, मी शिवशंभोचा अवतार आहे. मी परब्रह्म आहे, मी शेष नारायण आहे आणि मी शिवशंकर सुद्धा मीच आहे. म्हणून माझा मामा बसला, अशी माणसं बसायची आणि माणसं बसल्यावरती मामा असा जमिनीवरती थाप टाकायचा आणि सांगायचा, गप्पा रे रांडच्या हो, अरे हिच्या अगोदर म्या आहे. असं थापकून थाप टाकायचा. मामा एक वेळ बोलून गेला, सगळ्याला आदमापुरामध्ये देव होता, आणि सांगून गेला, ए माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, अरे विज्ञानाच्या प्रगतीच्या पल्याड या धरणी मायच्या अगोदर आणि या धरणी मायच्या विनाशानंतर बी
या भूतलावरती ज्याची सत्ता चालती नव त्या बाळू धनगराला कैलाशीचा महादेव म्हणते ती. इकडं महादेव सुद्धा भगवान आहे. इकडं पंढरपुरामध्ये माझा देव आला. आश्विन वद्य एकादशीला मामाचा अभिषेक असतो पंढरपुरामध्ये. पंढरपुरामध्ये देव आला, पांडुरंगालाही आनंद व्हायचा. मामानं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, पांडुरंगानं मामाचं दर्शन घ्यावं. असली अद्भुत लिलाव आहे. 1937 चरित्र आहे. एकदा एक सावकार निघाला, मामांची बकरी त्याच्या रानामध्ये, पण मामांना अजिबात मानत नव्हता. लोक यायची, पाया पडायची, सांगायचं अरे काय लोक खुळी आहेत, हे पोट भराय फिरणारा धनगरी लोक ह्याच्या पाया का पडायला लागली. आणि अशी एकादश होती. एकादश असताना जून जुलैचाच महिना आहे आणि त्याला पंढरीची वारी एकादशी त्याची होती. कर्नाटकच्या भागामध्ये बकरीत निघाला. मामाने आवाज दिला, ए म्हणले रांडाच्या, कुठं चालला रे सावकारा? आला हो माघारी. काय नाही म्हणला, बाबा म्हणला आता तिथं पंढरपूरला जाणार आहे. माझी एकादशीची वारी असते ती कधी चुकलेली नाही. एक गप रे म्हणला, काय करतो रे म्हणला पंढरपूरला जाऊन, त्या तुझ्या काळ्या इठ्याला बोलू का रे म्हणला येतं. ए जीप चावली कानाला हात लावलं. म्हणलं काय झालं ह्याला बाबाला, माझ्या पांडुरंगाला शिवाय द्यायला लागला. ए म्हणला काय वाटतं का नाही तुला? गप रे म्हणला, सांग म्हणला बोलू का तुला. मग मनात म्हणला हा पक्का खोळा धनगर आहे. हे म्हणतोय पांडुरंगाला, पांडुरंग तर इठेवरती उभा आहे, तो येतो का इथं? नाही नाही म्हणला, ते तुमचं तुम्ही बघा, मला गेलं पाहिजे. निघाला, परत बोलावलं. ए म्हणला सावकारा, अरे चाललाय नव, पर एक काम कर माझं, नग थांबूस. पण खिशात मामानं 1 रुपया काढला चांदीचा, राणी छाप रुपया होता, असा घेतला हातावरती. ए सावकारा, अरे एक काम आहे माझं, चंद्रबागेला जातील नव, त्या गंगामाईला सांग की ही 1 रुपया त्या बाळू धनगरानं दिलाय साडी चोळीला म्हणून, आणि तेवढा तिला अर्पण कर. हसला हो घरातली घालात. आता म्हणला चंद्रबागा काय घेणार आहे का, आणि तिला काय कळणार आहे का? पण आता घ्या, कुठं ह्याच्या तोंडाला लागता, घ्या म्हणला. 1 रुपया घेतला, खिशात टाकला, महागारी फिरला, हसायला लागला. हो निघाला, संध्याकाळी आला, डोक्यामध्ये एकच, ते बाळू धनगराने 1 रुपया दिला चंद्रभागेसाठी. खोळाय म्हणला ती, काय पण पोट भराय फिरते आणि स्वतःला देव म्हणायला लागला. नाना गोष्टी मनामध्ये विचार आहेत. पण म्हणला त्यांनी सांगितलं की चंद्रभागेला मला देऊन टाकू चंद्रभागेला, आणि सकाळच्या बसपारी दर्शन घ्यायचं. पण येताना सांगितलं शिखराचं पण दर्शन घे. का सांगितलं असेल बरं शिखराचं दर्शन घ्यायला? आपण तर दरवेळेस घेतोच की शिखराचं दर्शन, पण ते पण घेऊ. संध्याकाळी पोचला, झोपला होता. सकाळच्या पारी भल्या पाठे ब्रह्ममुहूर्तावरती उठला. माही आहे का, चंद्रभागेच्या तीरावरती दर्शनाला गेला, स्नानाला गेला, चंद्रभागेला नमस्कार केला, एक दिवा आतमध्ये सोडला, 5 वेळा पाणी वाहिलं आणि चंद्रभागेमध्ये पाऊल टाकलं. आणि चंद्रभागेला पाऊल टाकल्यावरती त्या ठिकाणी स्नान झालं. चंद्रभागेमध्ये दर्शन घेतलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं. काय पांडुरंगाची इच्छा असेल काय माहित नाही, पण अगदी पळत पळत का होईना पांडुरंगाच्या चरणापर्यंत माणसाने पोचावलं. तिथंही दर्शन झालं. इथं सेवा आली, सेवेला उभा राहिलो. सद्गुरू ढोणे महाराजांचा फोन आला आणि साक्षात आज सेवेमध्ये तुम्ही दोघं बसलात. मला तर वाटतंय माई दादांनो, आज 12 वाजवावे आणि उद्याची शिवरात्र आपली, उद्याचा दिवस सुरू करावा आज. ठीक आहे, व सगळ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. मी सांगत होतो, ह्या जगाच्या मालकानं जगावेगळा देव माझा मामा आहे. तिने देवांचा एकत्रित अवतार ह्या भूतलावरती झाला. म्हणून देव सांगू लागला की आले कलियुगाचा राम भीक माझा मामाचा आहे, कलियुगाचा कृष्ण म्हणजे माझा मामाचा आहे, आणि कलियुगाचा पांडुरंग सुद्धा माझा मामाचा आहे, कलियुगाचा मारुतराया सुद्धा माझा मामाचा आहे. ठीक आहे, ह्या जगाच्या मालकानं या भूतलावरती अवतार घेतला. मी सांगत होतो की पांडुरंग मामाचं दर्शन घ्यायचं आणि मामा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचा. त्या सावकाराच्या हातामध्ये रुपया दिला. बरं तिथंच होतो ना आपण, मग कधी सांगायचा संपून गेले हो. हा, मला असं आव थानावं लागलं ना परत फिरून. 1 रुपया हातामध्ये दिला. भल्या पाठी स्नान केलेलं आहे, पण रुपया दिलाच नाही हो चंद्रभागेला. गर्दी आहे चंद्रभागेवरती, एकादश चालू आहे त्या दिवशी. आणि मग माघारी आल्यावरती कपडे उचल लक्षात आला. अरे 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 म्हणले, त्या बाळू धनगर नावाच्या धनगराने 1 रुपया दिला आणि सांगितलं चंद्रभागेला दे. तो रुपया खिशामध्ये राहिला. खिशात हात घातला त्या शर्टाच्या, तसा रुपया काढला आणि बघितलं, हसायला लागला. चंद्रभागेकडे तोंड केलं, पाणी असं लांब होतं 10 फुटावरती, तोंड केलं, म्हणू लागला, हसू लागला. अरे तो बाळू धनगर नावाचा धनगर माझ्या शेतामध्ये बकरी घेऊन आहे, आणि चंद्रभागेला सांगितलं की 1 रुपया तुझ्या साडे चोळीला दिलाय, खरंच खोळा धनगर आहे. आणि म्हणून चालायला लागला. महाराज
जसा जसा चंद्रभागेच्या तीराकडे जायला लागला ना, ए माई दादांनो, अरे ह्याच पंढरीच्या पांडुरंगाच्या चंद्रभागेच्या तीरावरती शंखनाद सुरू झालेला आहे. पाऊलं चंद्रभागेच्या तीराकडे चाललेली आहेत. लक्ष प्रकाश भल्या पाटेला उठायला लागलेला आहे. शंखनाद चालू झालेला आहे. पुष्पवृष्टी चंद्रभागेवरती व्हायला लागली आणि जशी पाऊलं आतमध्ये गेली, भांबावून गेला. अरे लक्ष प्रकाश निर्माण झालेला आहे. शंखनाद चालू आहे. टाळ चिपळ्याचा नाद चालू आहे. मृदुंग वाजू लागलेला आहे. पाऊलं आतमध्ये चाललेली भान हरपून गेला. काय होत आहे हे? हातातला रुपया हातामध्ये आहे. बघायला लागला. चालता चालता विचाराला, हे चंद्रभागे, हे गंगे मैया, अरे त्या बाळू धनगरानं 1 रुपया तुझ्यासाठी साडी चोळीला दिला. घे रे हा. आणि रुपया सोडायला लागला. शंखनाद उच्च कोटीला गेला आणि याच चंद्रभागेमधून हातामध्ये काकणं घातलेला गोरा पान हात वर आला आणि तो रुपया घेऊन गेला. तसा रुपया घेऊन गेला. सगळं स्तब्ध झालं, शांत झालं, भांबावून गेला. माझ्या रानामध्ये असलेला धनगर साधा सुद्धा नाही, हा कोणतरी वेगळा आहे. आणि मग पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं सुद्धा सुचत नव्हतं. मग गेला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. डोक्यात फिरतोय रानातला बाळू धनगर आणि येता येता बाहेर आला. सांगितलं होतं कळसाचं दर्शन घे. बाहेर आला आणि कळसाकडे बघितलं. कळसाला नमस्कार केला तर हा मामा हातामध्ये त्रिशूळ घेऊन कळसावरती उभा होता. फार गारद झाला. मनाची अंखाराची गाळण झाली. सगळं गळून पडलं आणि सगळं गळून पडल्यावरती पळत मामाकडे निघाला. घरी गेला नाही, डायरेक्ट मामाच्या तळावरती गेला. मामाचं पाय धरलं, सांगितलं, आजपर्यंत तुम्ही माझ्या शेतामध्ये आला, पण म्या तुम्हासनी कधी नमस्कार केला नाही. म्या तुमच्या समोर अंखारानं राहिलो, मी तुमच्या समोर गुरमीनं राहिलो, पण काय तुमचं एवढं मोठं मन? कधी माझ्यावर रागवला नाहीत, कधी मला शिक्षा केली नाही, कधी एका शब्दानं तुम्ही अपशब्द बोललात नाहीत. का एवढी कृपा कशा पाहिजे? मी चुकलो, मला शासन द्यायचं होतं. हा लाभ माझा देव माझ्यापाशी आहे. हे पांडुरंग मामा, हे बाळू मामा, अरे तूच पांडुरंग आहेस रे, तूच भगवान श्रीकृष्ण आहेस, तूच सर्वे सर्व आहेस आणि मी तुला सोडून पळत होतो. पण का तू मला सजा दिली नाही? त्यावेळेला सांगितलं या मामानं, अरे सावकारा, तुला ज्ञान नव्हतं, तू अज्ञानी होता, पर तुझी भक्ती मोठी. दर वर्षाला तुझ्या रानात माझी बकरी बसून, अरे ही बकरी म्हणजे पांडुरंगाची आहे, ती बकरी बसून तो अन्नदान करतो या. हिथं येणाऱ्या माणसाच्या मुखामध्ये 4 घास घालतो या. माझ्या मेंढक्यांना तो अन्नदान करतो या. अरे ह्याच्यामध्ये हाच धर्म आहे आणि देव सुद्धा ह्याच्यामध्येच आहे. त्या धर्माच्या जोरावरती, त्या सेवेच्या जोरावरती माझी कृपा तुझ्यावरती झाली आणि मला तुला त्या पांडुरंगाच्या कळसावरती उभं राहून दर्शन द्यावं लागलं. हीच तुझी खरी सेवा आहे. तो सांगितलं की अन्नदानाचा महिमा, या धर्माचा महिमा माझ्या देवानं सांगितला. असंख्य लिहिला आहेत. मामांचा पहिला प्रसंग, कुठे गेले संयोजक आयोजक? हॅलो, 9:15 वाजलेले आहेत. जगताप साहेब 15 मिनिटं विनायक मामांकडून, 15 मिनिटं नरोटे मामांकडून, जमतंय का? आमच्यापेक्षा, विनायक मामापेक्षा, नरोटे मामापेक्षा लांब कोणाला जायची त्यांनी हात वर करा. घाई कोणाला त्यांनी हात वर करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, माझा देव कोणाच्या अंगात येत नाही. माझा देव कोणाच्याही अंगामध्ये येत नाही. देव खरं जर असेल ना तर देव सेवेमध्ये आहे. सेवा कशी ना, लोकरेवाडीला तुम्ही जाताच, आणखी जाऊन बघा, नीट निरीक्षण करा की देव कशात आहे. त्या गिरवीला जावा, बाळूमांच्या गिरवीला जावा माळशिरस मध्ये, तिथं जाऊन बघा देव कशात आहे, तुम्हाला कळेल. देव फक्त आणि फक्त सेवेमध्ये आहे. मामांच्या बकऱ्यामध्ये जावा, तुम्हाला कळेल देव कशामध्ये, देव सेवेमध्ये आहे. मामांच्या आदमापुरामध्ये जावा, मेतक्यात जावा, मामांच्या गडिंगलजच्या मंदिरामध्ये जावा, तुम्हाला कळेल देव कशात आहे, देव माझा सेवेत आहे. माझ्या देवानं त्यावेळेला सांगितलं, रे ए माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, अरे माझ्या तळावरती आलाय नव तुम्ही या, माझी इथं सेवा करा, जमल ते काम करा, इथं राबा. अरे माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा. तुम्ही राबला नव, तुमचा पगार द्यायला मी बसलो आहे की रे इथं. देव फक्त आणि फक्त सेवेमध्ये, राबण्यामध्ये, कष्टामध्ये आहे. देव अंगात कोणाचे येत नाही, एवढं लक्षामध्ये घ्या. साल 1900 साधारणतः 23-24 चा प्रसंग. अय्यप्पा गुरव ऑर्नलचे
त्यांची पाहुणे मंडळी अक्कोलच्या गावात, थोडं धावतं सांगून जाईल आता. अक्कोलच्या गावात अय्यप्पा गुरव त्या अक्कोलच्या गावाला गेले पाहुण्या मरावळ्यांच्या घरी, आणि तिथं बाळूमामांची दोघांची भेट. आणि भेट झाली, नुकतंच मामांचं लग्न झालेलं होतं, भेट झाली त्या ठिकाणी. आणि भेट झाल्यावरती तिथून मामांचा सहवास लाभला. आणि अय्यप्पा गुरुवांनी मामांचं स्नेह लाभल्यावरती मामांना सांगितलं की आमच्याही गावाला तुम्ही या. मामांची बकरी कर्नाटकमध्ये जायची गडंगलजच्या भागातून, पण ओर्नाळला पास करून जायची, ओर्नाळकडे जातच नव्हती. आणि मग साधारणतः 25च्या आसपास ही बकरी ओर्नाळमध्ये यायला लागली. आणि बकरी येत असताना त्या ओर्नाळच्या भागामध्ये कुटुंबाची संबंध यायला लागला. हा म्हणता म्हणता लक्ष्मण मोरेंचं कुटुंब असेल, मारुती लोहाराचं कुटुंब असेल, मारुती भोसलेंचं कुटुंब असेल, कुलकर्णी असतील, पाटील असतील, धोंडीबा सुतार असतील, ही सगळी माणसं मामांच्या जवळ यायला लागली. आणि येत असताना इतकी स्नेह जडला, इतकं प्रेम जडलं, इतकं प्रेम जडलं. मामाचं काय वैशिष्ट्य असेल माहित नाही माही, पण धोंडीबा सुतारांची बायको चंद्राबाई सुतार, थोडा आवाज बारीक ठेवा मला, चंद्राबाई सुतार, मामा त्या गावात आल्यावरती फक्त चंद्राबाई सुतारेंच्या हातचं खायचा. बाकी कुणी जरी काय आणलं तर गड्यांना खाऊ घालायचा सगळ्यांना. तो सुद्धा प्रसाद मामालाच यायचा, पण हक्काने मागून तिच्याकडून घ्यायचा. ए पोरे, आज काय आणलं रे माझ्यासाठी म्हणून विचारायचा. हा म्हणता म्हणता त्यांचं लग्न झालं होतं. 5-6 वर्ष झाली होती. आणि 5-6 वर्ष झाली होती, मूलबाळ काय नव्हतं. 1926ला मुलगा जन्माला आला, साधारणतः जानेवारी महिना. नाव ठेवलं कल्लाप्पा सुतार, एकुलता एकच मुलगा. मुलगाही आनंद आहे, मामांचं सहवास लाभलेला आहे. आणि मामांच्या सहवासामध्ये हा मुलगाही आई बापा बरोबर आहे. बापाचं काम आहे दिवसभर राबरा, बकरी 3 महिने, 2 महिने, 2.5 महिने, सव्वा 3 महिने ओर्नाळमध्ये सांभाळायची, ओर्नाळच्या शेंद्रीच्या भर परिसरामध्ये फिरायची. कारण त्या वेळेला मे महिन्यामध्ये पाऊस आपल्याकडे जास्त सुरू होतो कोल्हापूरच्या परिसरामध्ये, म्हणून मामा उबाट्यावरती निघायचा. तुला आवाज येतोय का रे व्यवस्थित? उबाट्यावरती निघायचा. आणि साल 1932 मामानं भंडारा सुरू केला मेतक्याच्या गावामध्ये. आणि मामाची भ्रमंती सुरू झाली 1932ला. भंडारा 34ला गेला. 8 वर्षाचं पोरग झालं. 26ला जन्मलेला 8 वर्षाचा मुलगा साल 1934. आणि अचानक आजारी पडलं. मामाची बकरी फिरून माघारी आली होती आणि या परिसरामध्ये फिरत होती. इतकं आजारी पडलं. ह्या नवरा बायकोनं कधी मामाच्या कानावरती टाकलं नाही, कधी सांगायचा विचार केला नाही. आपल्या कर्माची फळं आपण भोगायची, आपलं प्रारब्ध आहे, आपल्याला भोगावं लागणार आहे. देवावरती वजं टाकायला नको. जगाचं वजं उचलतोय, आपलं वजं टाकायचं नाही. ठरवलं नवरा बायकोनं. पण माई आईचं हृदय तुटायचं. ह्या कल्लापानं 3 महिने जायचं, सेवा करायची. हिने आपली भाकर टोकडा मामाला घालायचा. साल 1934ला आजारी पडला. मग पोरग तिथं आजारी असताना मामांची बकरी माघारी फिरली. आणि नांदेडच्या भागामध्ये मामाची बकरी आहे. बकरी पुढे गेल्यावरती इतकं उपचार केलं, सगळं दवाखानं झालं. बकरी पुढच्या गावाला निघून गेल्यात आता. आणि आता बकरी गेल्यावरती ह्या नवरा बायकोला एकच ध्यास आहे, फक्त आपलं लेकरू जगलं पाहिजे. एकुलता एकच पोरगा आहे, त्याच्यानंतर काय झालंच नाही. हा जर पोरगा गेला तर परपंचा उघडा पडत. बापानं सकाळच्या पारी गाडी झोपावी, पोराला गाडीमध्ये टाकावं आणि दवाखाना गाठावं. त्यावेळेस सरकारी दवाखाना एवढं काही प्रगत नव्हतं. कोणी एखादा वैद्य सांगितला त्या वैद्याकडे जावं, कोणी देवऋषी सांगितला त्याच्याकडे जावं, कोणी जे सांगल ते करायला लागले. मग हा म्हणता 6.5 महिने गेलो. 34चं साल चालू आहे, 35 सुरू होणार आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये पोराच्या अंगाची हातापायाची काढ व्हायला लागली. एक दिवस ती पोरग जेवलंच नाही, उपाशी आहे. पचतच नव्हतं, खाल्लं की उलटी होऊन बाहेर पडायचं. ह्या दिवशी ह्या आईनं घास खाल्ला नाही. आणि आपल्या धन्याला सांगितलं, धनी काय होईल आपल्या कल्लापाचं, बरा होईल ना आपला कल्लापा. आणि त्यावेळेस त्या आईला वाटलं, धनी मामाला सांगा की देव लय मोठा आहे, देव समज ऐकतो या, त्याला जावा किंवा तुम्ही सांगा किंवा. अहो मला पोराचा हाल बघवत नाही ती. धोंडीबा सुताराला प्रश्न पडला, काय करावं, सांगावं का ना सांगावं, सांगावं की न सांगावं. काहीच बोलला नाही हो त्या दिवशी.
पण आपल्याच नादामध्ये आपल्याच तंद्रीमध्ये फिरतोय. एकीकडे वाटतंय की सांगावं, एकीकडे वाटतंय की नको सांगायला. काय करावं सुचत नव्हतं. शेवट काही बोलला नाही. सकाळच्या बरी पोरांनी जरा खायला सुरुवात केली. पचत होत, बरं वाटलं जरा. असं कसं बरं कसं बस बरी 20-25 दिवस काढलं. साधारणतः 1934 नोव्हेंबरचा महिना असा. हे माहीत दादांना त्यावेळेला दिवाळी सुद्धा काही काय कुठला सण नाही का काही नाही केलं. पोरग मरणाच्या घरात काय करावं. शेवट आता पोराला पचन क्रिया संपत चालली होती. पचत नव्हतं खाल्ल्याला. काय अधून मधून उलट्या चालू आहेत. आणि मग डॉक्टर कोणी सांगितलं की म्हणले डॉक्टरकडे घेऊन जा. गडिंग्लजच्या शहरामध्ये डॉक्टर आलाय म्हटलं, तिथं घेऊन जा. तिथून सांगितलं शंकेश्वराला न्या. आणि शंकेश्वराला सरकारी दवाखाना मोठा होता. शंकेश्वराला नेऊन त्याला ऍडमिट केलं. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, नवरा बायको तिथंच आहे. डॉक्टरनी उपाय सुरू केले. 8 वर्ष चालू आहे. शेवट डॉक्टरनी सांगितलं, त्या दोंडी सुतारांना बोलावलं, सांगितलं त्या सुतार तुम्ही तुमच्या मुलाला आता घरी घेऊन जा. सुतारांनी प्रश्न विचारला, डॉक्टर माझं पोरग बरं होईल ना? डॉक्टर काहीच बोलला नाही. पुन्हा विचारलं, डॉक्टर माझं लेकरू बरं होईल ना? डॉक्टरनी फाईल घेतली, हातात दिली, सांगितलं तुमच्या पोराचा आजारच घडवत नाही, त्याच्या उपचार होणार नाही, घरी घेऊन जा. जगलं तर तुमचं नशीब, नाही तर जोपर्यंत जगल तोपर्यंत त्याची सेवा घ्या, त्याची काळजी करा. डॉक्टर सांगत होता, ए दादांनो, पण एक बाप म्हणून त्या दोंडीबा सुताराच्या पायाखालची जमीन सरकली होती. हातातली फाईल दोंडीबा सुताराच्या गळून पडली होती माई. आणि तो दोंडीबा सुतार राबणारा फेका बांधलेला 5.5 बांधा असलेला दोंडीबा सुतार धार दिशी त्या डॉक्टरच्या पायावरती कोसळायला सांगितलं, डॉक्टर तुम्ही सांगाल ते काम करतो, पर डॉक्टर माझं लेकरू वाचलं पाहिजे. हो डॉक्टर. डॉक्टर सांगत होता, अरे काही उपाय होणार नाही रे, घेऊन जा घेऊन जा घेऊन सांगितलं. शेवट घेऊन जा. आणि शेवट नविलाज झाला. डॉक्टर सांगितलं घेऊन जायला. बायको कशी आला. बायको विचारत होती, उठ घालून घ्या फक्त, बाकी कोणी उठू नका बरं का अजिबात. आता फालतू अपमान करून घ्या चालतो, मग तो उठू नका अजिबात. ज्यांना ज्यांचं काम करू द्या. आणि मग बायको कशी आला, हातामध्ये ती कागद येत होते ना. डॉक्टर त्या समजा चंद्राबाईंना आशेने विचारलं, धनी काय म्हणलं डॉक्टर? काही बोलला नाही. अहो धनी सांगा की काय म्हणलं. हलवलं, डोळ्यामध्ये पाणी होतं, टपकन खाली पडलं. चंद्राबाईला कळलं की डॉक्टरनी काय सांगितलं. आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, रडू लागली. बिचार सगळं गुंडाळलं आणि संकेश्वरावून पोरग माघारी घरी आणलं. लय वाईट वाटत होतं. काय करू माझ्या लेकराचं, काय करू माझ्या लेकराचं, ह्याला इचर त्याला इचर. आणि शेवट पोरानं 2 दिवस खाणं बंद केलं होतं. 2 दिवस खाणं बंद केलं. ही दररोज यायची, रडायची, धनी आवाज जावा की मामाकड, माझ्या देवाला सांगा की तुझ्या लेकीचं पोर आजारी आहे. देव नाही व माघारी पाठवणार. पण दोंडीबा सुतार हालत नव्हता, नग म्हणायचा. 2 दिवस गेलं. 3ऱ्या दिवशी सकाळच्या पारी रायाप्पाचं वडील मल्लाप्पाचं उगवलं तिथं पोराला भेटण्यासाठी आलं. शेवट आईचं हृदय पिळवटत होतं. आईचं यातनं आईला माहित होते. अहो सांगत होती, पण मालकाला वाटत होतं की का सांगू मामाला, का सांगू, कशासाठी वजन टाकू. अरे किती घारणं सांगू परपंचाची देवाला, नको रे बाबा. पण मल्लाप्पा आल्यावरती जसा मल्लाप्पा बघितला तसा ह्या आईनं, हे आई माई लेकरासाठी आई गुडघे टिकती हो. तिच्या हृदयाचं तिचं प्रेम तिलाच माहीत असतं. ह्या चंद्राबाईनं त्या मल्लाप्पासोबत पदर पसारला माही. सांगू लागली, हे मल्ला तू माझा भाव आहेस नव, अरे या बहिणीचं काम कर, माझा निरोप त्या माझ्या देवाला त्या मामाला दे. अरे माझं पोरग बघ र, माझा कल्ल्या मरायला लागलाय. अरे 2 दिवस झाले त्यांनी काय बी खाल्लं नाही. अरे मरून जाईल र माझं पोर. अरे मी कुणाला कल्ला म्हणून कल्लापा म्हणून हाक मारू र. अरे वांजुटी ठेवतो की काय र मला. अरे भावा जा की र.
एवढं सांगितल्यावरती मल्हापाच्या हृदयाला सदगती झालं, डोळ्यातनं पाणी आलं. कल्लापा बघितला होता, आतमध्ये हातरुणावर टाकले, ओळखोटी टाकल्यासारखी तडा तडा निघाला. मामांची बकरी नंद्याळमध्ये आहेत. संध्याकाळ झाली पोचायला. तिथपर्यंत पोचत पोचत संध्याकाळी गेला. गाडी घोडे का काय ते येला, मोटरसायकल का काय येतावा, पाय 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 चालत गेला. 8:30 वाजले. माई 8चा सुमार आहे. मामापाशी गेला आणि मामाला नमस्कार केला. नमस्कार केल्यावरती नमस्कार केला. मामाने विचारलं, कोण रे तू, काय म्हणायचं तुला? म्हणला, म्या मल्हापा चौगुले आहे, वरणावरून आलं. अरे तू लिंगायत आहेस का मराठा आहेस? देवा म्या लिंगायत आहे. तेवढ्यात मामाने बिराडात आवाज दिला, कोण आहे रे बिराडात? गडीने आवाज दिला, अरे गोळाचा खडा घेऊन ये. गोळाचा खडा आणला. देवानं स्वतःच्या हातावर धरला. संध्याकाळच्या 8 वाजता तिथं पाहुणे राहुली गोळा झाल्यात. आईनं टाहो पडलाय. त्या कल्लापाचं अंग माई थंड पडत चाललंय. सगळी माणसं गोळा व्हायला लागल्यात. पाहुणं रावलं गाव गोळा झालंय त्या दोंडीबा सुताराच्या घरासमोर. पोरग शांत पडलंय. कोण छातीला हात लावून बघतय, कोण कानापाटे मग हात लावून बघतय. पोरग संपल्यासारखं. लोक सांगतायत, पाणी ठेवा रे गरम. ती दुचंद्राबाई सांगायची, विश्वास कसा आहे? हे कोणी बी माझ्या पोराला हात लावू नका. माझ्या देवाला निरोप गेला या, त्याचा निरोप आल्या बिगार मी माझ्या पोराला उचलू देणार नाही. हा दोंडीबा सुतार बाहेर भिंतीला पाठ टिकून बसलाय. पाणी थांबत नाही हो. तिकडे 8 वाजता देवानं हातामध्ये गुळाचा खडा घेतला. खडा बघितला आणि वर ब्रह्मांड निहाळलं. माझा देव बोलला, पोरे ए चंद्रे, अरे तुझ्या हातचं तुकडं खाल्ल्यात नव म्या. पगार द्यायची वेळ आलेली आहे. आणि तो गोळाचा खडा त्या मल्हापाच्या हातावरती दिला व माई आणि सांगितलं, ए मल्ल्या खाके रे रांडच्या. असं म्हटल्यावरती मल्हापानं बघितलं गोळाचा खडा. काय खावा रे देवा, मी दुःख सांगायला आलोय. पण मामाकडे बघितलं. मामानं आचकाट शिव्या दिल्या. ए म्हणला, गोडा लावला रे तुला रांडच्या. अरे काय बघतोस तर माझ्याकडे खाके रे म्हणला उंडकीच्या. त्यांनी खाल्ला व खडा. जा रे म्हणला तिकडे नदीवरती पाणी प्यायला. पाणी नाही रे म्हणला माझ्यापाशी. पळत पळत नदीवरती पाणी प्यायला गेला. मामाचा शब्द म्हणण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नव्हतं. माही पळत पळत गेला आणि मागाने 5व्या मिनिटाला माघारी आला. पाणी पिऊन. देवाची लीला अजब आहे. देवानं तंबूचा दरवाजा लावून घेतला. सगळी माणसं हाकलून दिली आणि तंबूचा दरवाजा लावून देव आत बसला. देव आत बसला. कल्लपाच्या डोळ्यामध्ये पाणी आला. आता काय सांगू? अरे ज्या कामासाठी आलो ते काम सांगायचं राहून गेलं रे बाबा. अरे ती चंद्राबाई सुतारणीचा देवा पोरग मरणाच्या दारात आहे. अरे तिचा निरोप घेऊन आलो, परंतु तर दरवाजा लावून घेतला. आता कुणाला सांगू? रात्रभर त्या वाघरी शेजारी पडला. झोप लागत नव्हती. कुत्री इवळत होती. तसा हृदयाचा ठोका चुकत होता. ए मैदादांनो, त्या भाकरीच्या जोरावरती, त्या तुकड्याच्या जोरावरती काय केलं देवानं माहितीये तुम्हाला? अरे तंबूचा दरवाजा लावून घेतला. पण माई अख्खं ब्रह्मांड निद्रास्त झालं होतं. पण तंबू मध्ये घोडीवरती माझा देव 2 पायावर बसला होता. तिकडे आई रडती रात्रभर, तिकडे बाप रडतोय. तिकडे मल्हापाच्या डोळ्यातलं पाणी सुटत नव्हतं. पण माझा देव तंबू मध्ये 2 पायावरती राखण बसला. का? त्या धोंडीबाच्या दारावरती काळ उभा आहे. फक्त देवाला सूर्य उगून द्यायचा होता. देव सांगत होता, सूर्यनारायणा, अरे रात्र लय मोठी आहे र, कधी र सरायची रात्र? अरे ती माझी लेक चंद्री माझी वाट बघती. अरे तिच्या शब्दाला जर नाही जागलो, हाकेला नाही धावलो, अरे तिचं तुकडं खाल्ली ती. तिने ह्या समद्या मेंढकेसनी, ह्या गड्यासनी तुकडं खायला घातले ती. त्याचा पगार नगवायर द्यायला. तो बोलतोय वसते सगळ्या देवांशी आणि भातला गुंगडी भरती. सकाळ झाली. भल्या पाठी देवाला अभंग स्नान झालं व गंगेनं स्नान घातलं. सूर्य उदयाला देव बाहेर आला. तंबूच्या 2 पायावरती मल्हापा हात जोडून बसलाय. हो देवाकडे बघितल्या बरोबर देवाने शिव्या दिल्या. ए मल्ल्या, जा रे रांडाच्या पारूस तोंड घेऊन बसलाच वैर उंडगीच्या. जा नदीला आंघोळ करून या. मामा मामा काम लय घाईचं आहे व. अरे पळ रे म्हणला. नदीवरती गेला, आंघोळ घातली, वल्या कपड्यानं माघारी आला आणि देवाचं पाय धरलं. देवा लय मोठं काम घेऊन आलो ह्या. अरे चंद्राबाई सुतारणीचा निरोप आणलाय देवा तुझ्यासाठी. तुझा पोरगा कल्लापा आजारी हाय बघ, मरणाच्या दारात हाय र देवा. ए म्हणला मल्ल्या, अरे मग म्या काय करू र?
अरे मला काय एवढंच काम आहे वय. बोलत नव्हता, हात जोडलं होतं, रडत होता, देवा काहीतरी करावं. ए सांग त्या धोंड्याला बाळू मामाची माझी भेटच झाली नाही. तेव्हा कसं सांगू देवा, देवा लय अडचण मोठी आहे. ए मल्ल्या रांडाच्या अचकाट इचकाट भडा 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 शिव्या दिल्या व देवानं देव उभा आहे तंबूच्या बाहेर. हातातली काठी दन दिशी धरणी मायवरती आपटली, दन दिशी धरणी मायवरती आपटली का अचकाट इचकाट शिव्या दिला. सांगितलं ए मल्ल्या जा जा त्यावर सांग त्या धोंडी बासुदाराला, सांग त्या उंडगीच्याला की बाळू धनगर नव्हता म्हणून. बाळू धनगर कोल्हापुरासनी गेला हाय, आमची गाठ भेटच झाली नाही. आता जातोच का नवा का घालू काठी तुझ्या पॅकेटात. तसं म्हटल्या बरोबर वाजू नकोस, म्हटल्या बरोबर निघून गेला मल्लाप्पा. डोळं पुसत होता आणि चालला होता, माग वळून बघत होता. देवा काय रे तुझ्यापाशी घेऊन आलो होता, काय सांगू तिला, भाव म्हणून तुझ्यापाशी धाडलं होतं. संध्याकाळ 4च्या वेळेला पोचला गावामध्ये. गावात तरी छोटस गाव आजी छोटसच गाव आहे. सुतारांच्या आळीकडे निघाला. हृदयाचा ठोका चुकला होता, काय झालं असेल पोराचं, गेलं असेल, मला धरल माझ्या धांडाला, माझं तोंड जोडल, माझ्या पायावरती डोकं आपटर सांगितलं का रे मामाला, काय सांगितलं मामानं, माझ्या देवानं काय सांगितलं, काय शब्द सांगू तिला. जड पावलानं जण अंतकरणानं माई चालला व. आणि जात असताना असं घर समोर दिसायला लागलं. आणि वर घराकडे बघितलं, वाटलं होतं माणसं जमली असतील, रडत असतील, आक्रोश, माझ्या बहिणीचा चंद्राबाईचा आक्रोश कानावरती येत असेल. म्हणून बघितलं घराकड तर चंद्राबाई सुतारीन घराच्या बाहेर काम करत होती. घरातलं वातावरण शांत होतं. मग कसलीच गर्दी नाही, कोणाचा आवाज नाही. दबलेली पावलं तडा 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 चालायला लागली. काय प्रकार घडलाय